अमळनेर शहरातील जीएस हायस्कूल व र.सा. पाटील प्राथमिक विद्या मंदिरात शाळेच्या पहिल्याच दिवशी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली। खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत केले। या अनोख्या स्वागताने विद्यार्थी व पालक भारावले। यावेळी शाळेला आकर्षक रांगोळी तसेच फुग्यांच्या सहाय्याने सजविण्यात आलेले होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला। यावेळी नीरज अग्रवाल, हरी भिकावानी, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील, ए.डी. भदाने, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका एस.पी. शिसोदे, एस.पी. वाघ उपस्थित होते। अमळनेर शहरातील श्रीमती द्रौरा कन्या शाळेत खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। यावेळी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक हरी अण्णा वानी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, एस.पी. बाविस्कर, मुख्याध्यापिका भारती आठवले, मुख्याध्यापक व्ही.एम. कदम, डी.एन. पालवे आदी उपस्थित होते। खासदार स्मिता उदय वाघ व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या उपस्थितीत जवखेडे जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, सरपंच जयश्री माळी, ग्रामस्थ उपस्थित होते। खासदार वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले। अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे व पिंपळे बुद्रुक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी, फुग्यांनी आणि मनमोहक सजावटीने करण्यात आले। लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, दगा राजधर पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना वह्या वाटप करण्यात आल्या। माजी सरपंच योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील उपस्थित होते। पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुष्प व चॉकलेट टॉफी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। शाळेच्या प्रवेशद्वारावरती फुग्यांनी सजवण्यात आले होते। नर्सरीचे वर्ग सुंदर आकर्षक स्वरूपात सजवले होते। त्याचसोबत सेल्फी पॉइंट हे शाळेच्या वतीने तयार केले गेले होते। त्या फ्रेममध्ये विद्यार्थी सुंदर भावमुद्रेत फोटो काढून घेत होते। एक ऐतिहासिक आठवण त्यांनी या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला होता। चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, महेश माळी यावेळी उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील जळोद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी खापरखेडा येथील हिलाल पोपट पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी गंगापुरी येथील महेश भास्कर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सोसायटीचे संचालक संभाजी देशमुख, ॲडव्होकेट दीपक पाटील, भगवान कोळी, धनंजय पाटील, पी.डी. चौधरी, हरेश कोळी, छगन चौधरी, अशोक शिरसाट, रोहिदास भोई, जगातराव कोळी आदी उपस्थित होते। नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण पवार, शशिकांत साळुंखे यांसह इतरांनी अभिनंदन केले। अमळनेर तालुक्यातील सर्वच नदीपात्राचे दुर्योधनांकडून वस्त्रहरण सुरू आहे। प्रशासन रूपी कृष्ण मात्र मौन बाळगून आहे। नद्यांमधून वाळू ओरबाडणे सुरू आहे। नदीपात्र कोरडे पडत असले तरी तलाठ्यांपासून ते वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत हात मात्र ओले होत आहेत। अमळनेर तालुक्यात तापी, पांझरा, बोरी या 3 मुख्य नद्यांसह छोटे नाले, ओढे येथून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे। 3ही नदींचे वस्त्रहरण करण्यात लोकप्रतिनिधींचे चेले चपाटे अग्रेसर आहेत। आमचाच लोकप्रतिनिधी असल्याने कोणीही आमचं वाकडं करू शकत नाही। या आविर्भावात हे चेले चपाटे सध्या धूम करीत आहेत। महसूलचे अधिकारी अर्थपूर्ण मौन बाळगून नद्यांचे वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी बघून आनंद घेत आहेत। या वस्त्रहरणानंतर श्रीकृष्णरूपी प्रशासन या कौरवांच्या विरुद्ध नदीच्या पात्रात अर्थात रणांगणात उभे ठाकतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी भागातील संत निरंकारी सत्संग भवन येथे 15 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिराचे उद्घाटन हिरालाल पाटील यांनी केले।
शिबिरात 60 बॅग्स रक्त युनिट संकलन करण्यात आले। रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेड क्रॉस रक्त पेढीने सहकार्य केले। शिबिरापूर्वी संत निरंकारी मिशनतर्फे अमळनेर शहरात 14 जून रोजी रक्तदान शिबिर जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली करण्यात आली। झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील 12 जणांना अटक करून त्यांच्याजवळून 2,04,20 रुपये जप्त केले आहेत। अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील कंडारी रस्त्यावरील गट 180 नंबर मधील समाधान धर्मा पाटील यांच्या शेतात हा पत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू होता। पोलिसांनी छापा टाकला असता तेथे समाधान धर्मा पाटील, पुंडलिक दोधू पाटील, रवींद्र दशरथ महाजन, चेतन उर्फ नानाथ ज्ञानेश्वर महाजन, धनराज दिलीप पाटील, सैनिक अशोक कोठारी, पंढरीनाथ धनलाल माळी, पूनमचंद गोपीनाथ बाविस्कर, किशन किरण ओतारी, केशव किरण पाटील, किरण गुलाब पाटील, जितेंद्र रघुनाथ कोळी यांना पकडून त्यांच्याजवळून 2,04,20 रुपये जप्त करण्यात आले। सर्व आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या न्याहळद व पातोंडा येथील 2 तरुणांना अमळनेर पोलिसांनी बस स्थानकावर अटक केली आहे। 14 जून रोजी रात्री बस स्थानक परिसरात 2 तरुण पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली। खेमराज विजय पाटील राहणार न्याहळद धुळे आणि रोहित रामकृष्ण अहिरे राहणार पातोंडा अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याजवळ 25,000 रुपये किमतीचे बनावट पिस्टल आढळून आले। पोलिसांनी दोघांविरुद्ध शस्त्र कायदा गुन्हा दाखल केला आहे। अमळनेर शहरातील अभिनेते प्राध्यापक विनय जोशी यांची भूमिका असलेला आंबट शौकीन हा मराठी चित्रपट शहरातील सिनेप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला असून प्राध्यापक विनय जोशी यांनी प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहिला। यावेळी त्यांनी मला पाहण्यासाठी नव्हे पण मुलांचे प्रबोधन करण्यासाठी आंबट शौकीन हा चित्रपट जरूर पहा आणि आपल्या मुलांनाही जरूर दाखवा असे आवाहन केले। यावेळी त्यांचा मित्रपरिवार तसेच निवृत्त प्राध्यापक, व्यापारी बांधव, पत्रकार व गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमळनेर पोलीस ठाण्याचा लँडलाईन क्रमांक अनेक दिवसांपासून बंद आहे। सदर फोन दुरुस्त करण्यास BSNL कर्मचाऱ्यांना वेळ नसल्याचे पोलीस स्टेशनचे म्हणणे आहे। सार्वजनिक कार्यालय असलेल्या पोलीस स्टेशनचा दूरध्वनी अत्यंत महत्त्वाचा असतो। कॉल करणाऱ्या व्यक्तीला रिंग ऐकू येते, मात्र प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये रिंगच ऐकू येत नाही। त्यामुळे BSNLने वेळ काढून फोन दुरुस्त करावा अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे।